जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत असताना चतुर्दश ब्रह्मनिरूपणामध्ये सगुण ब्रह्मापर्यंतचा भाग पाहिला। प्रत्येक ब्रह्माच्या प्रकाराला समर्थ आता खोलवर जाऊन सांगतायत, समजावतायत की हा प्रकार खऱ्या ब्रह्मापाशी अस्तित्वातच नाही। काल निरूपणाच्या शेवटी आपण निर्गुण ब्रह्म विषयामध्ये शिरलो। गुण आहेत म्हणून निर्गुण शब्दाची योजना करावी लागते। जसं की ब्रह्म शब्दामध्ये बसत नाही, पण आपल्याला कळावं किंवा सांगता यावं म्हणून ब्रह्म या शब्दाची योजना आहे। अन्यथा तिथे त्या शब्दाचीही गरज नाही अशी ब्रह्मस्थिती आहे। निर्गुण ब्रह्म हा शब्दच पाहना, ब्रह्म शब्दात बांधता येत नाही तरी त्याला ब्रह्म म्हटलं, आणि निर्गुण मुळात काही नाहीच तरी त्याला निर्गुण म्हटलं, कारण आपल्यात गुण आहेत म्हणून। असं हे निर्गुण ब्रह्म। ब्रह्माच्या ठिकाणी गुणच नाहीत तर निर्गुण शब्दाला तिथे अर्थ काय उरणार हा समर्थांचा प्रश्न आहे। म्हणूनच ते निर्गुण ब्रह्माविषयी बोलताना शब्द वापरतात, निर्गुण ऐसे जे नाव त्या नावास कैचा ठाव गुणे विण गौरव येईल कैचे। आणि पुढे काय म्हणतायत पहा, माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ का ते कल्पनेचे आभाळ नाथिलेची। ग्रामो नास्ती कुतः सीमा जन्मे विण जीवात्मा अद्वैतासी उपमा द्वैताची। माये विरहित सत्ता पदार्थे विण जाणता अविद्ये विण चैतन्यता कोणासा आली। सत्ता चैतन्यता साक्षी सर्वही गुणाच पासी ठाईचे निर्गुण त्यासी गुण कैचे। ऐसे जे गुणरहित तेथे नामाचा संकेत तोची जाणावा अशाश्वत निश्चयेसी। किती सुंदर पद्धतीनं सांगितलंय पहा समर्थांनी। व्यवहारामध्ये जसं जी वस्तू अस्तित्वात नाही त्याला आपण नाव देऊ शकत नाही। समर्थ मृगजळाचं उदाहरण सांगतात। माया ही मृगजळाप्रमाणे आहे। आता त्या मृगजळाला काही परिमाण लावता येईल का? समर्थ म्हणतात, जसं एखादं गाव अस्तित्वातच नाही तर त्या अस्तित्वात नसलेल्या गावाची सीमा कशी दाखवणार? सीमा दाखवण्यासाठी गाव पाहिजे, आणि गाव म्हणून ते दाखवण्यासाठी तिथे द्वैतपणा पाहिजे। द्वैताशिवाय तिथे गुणदर्शन नाही। जसं की समर्थ उदाहरण देत आहेत, जन्म झाला की आपण जीवात्मा ही संज्ञा वापरतो, पण आत्मा हा अजन्म आहे, अद्वैत आहे, तर त्याला कोणती संज्ञा कशी देता येईल? जन्मे विण जीवात्मा अद्वैतासी उपमा द्वैताची असं दिल्यासारखं होईल। उपमा देणे किंवा कोणतंही नामाभिधान देणे, कोणत्याही व्याख्येत बसवणे हेच मुळी द्वैतातून पाहणं नाही का? आत्मा अद्वैत असल्यामुळं हेच मुळी करता येत नाही। समर्थ म्हणतायत, मायेविरहित सत्ता पदार्थे विण जाणता। मायाच मिथ्या आहे, त्यामुळं सत्तेला अस्तित्वच राहत नाही। पदार्थ मिथ्या असेल तर जाणणारा कोण असणार तिथे? तसंच अविद्या ही मिथ्या म्हणून चैतन्यता ही मिथ्याच ठरते। अविद्येविण चैतन्यता कोणास आली? थोडक्यात काय समर्थांना म्हणायचं आहे की सत्ता चैतन्यता साक्षीत्व हे जे पूर्वी आपण पाहिलं, सत्ता ब्रह्म चैतन्य ब्रह्म किंवा साक्षी ब्रह्म, हे सर्व गुणांमुळं भासतं, तर ब्रह्म गुणरहित असल्यामुळं तिथे गुण चालत नाहीत। म्हणजेच थोडक्यात त्याचा अर्थ असा की निर्गुण या नावाचंही प्रयोजन काहीही राहत नाही। आता आपण गुणांमध्ये आहोत म्हणून सांगण्यासाठी निर्गुण शब्द वापरावा लागतो इतकंच। ऐसे जे गुणरहित तेथे नामाचा संकेत तोची जाणावा अशाश्वत निश्चयेसी। गुणरहित असलेलं ब्रह्म नावांमध्ये सांगणं म्हणजेच नाव आणि रूप याच्यामध्ये त्याला आणणं हेच मुळी अशाश्वत आहे, कारण नाव आणि रूप या दोन्हीही गोष्टी अशाश्वत ठरतात। आता इथे
ब्रह्म अस्तित्वातच नाही असा जर कोणी अर्थ काढला तर तो विपर्यास होईल. ब्रह्म आहे, फक्त ते वेगळेपणानं आहे म्हणून सांगता येत नाही, हा समर्थांचा मुद्दा आहे. समर्थ हे जे सर्व समजावून सांगत आहेत त्यामागील हेतू विसरता कामा नये. हेतू हा आहे की परब्रह्माचा निश्चय व्हावा. अन्यथा आपल्याला परब्रह्माचा निश्चय म्हणजे द्वैतपणाने केलेला निश्चय असा समज होईल. तोच समज समर्थ खोडून काढतायत. आता पुढे ते काय म्हणतायत पहा. निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेविली बहुते, ते वाच्य ब्रह्म त्याते नाश आहे. अगदी उघडच आहे, कारण निर्गुण ब्रह्मानंतरचा प्रकार आहे वाच्य ब्रह्म. त्याविषयी समर्थ विधान करताना म्हणतात की मुळात जे शब्दांमध्ये सांगताच येत नाही, गुणरहितच आहे, त्याला जर नावं ठेवली, आपण नावं ठेवली म्हणजे त्याला कोणत्याही व्याख्या दिल्या किंवा नामाभिधान दिलं किंवा काही संकेतांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला वाच्य ब्रह्म म्हणतात. त्यामुळे ते नाशवंतच ठरतं. पुढचा प्रकार आहे आनंद ब्रह्माचा. त्याबद्दल समर्थ म्हणतात, आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचाची भाव, तदाकारी ठाव वृत्तीच नाही. आनंद झाला असं म्हणणारा तिथे कोणीतरी शिल्लक राहिलाच ना, म्हणून तर मला आनंद आहे असं तो म्हणेल. ब्रह्मस्थिती यामध्ये वृत्ती नाही, त्यामुळं आनंदाचा अनुभव हा वृत्तीचा भाग असल्यामुळं त्यालाही नाश आहे, तेही शाश्वत म्हणता येत नाही. पुढचं ब्रह्म आहे तदाकार ब्रह्म. त्यामुळं तदाकारी ठाव वृत्तीच नाही असाही विषय येतो. तदाकारता होणे म्हणजे काय? ते जर स्वरूप होऊन गेलं कुणी तर मग तिथे वृत्तीच राहत नाही. त्यामुळं तदाकारतेला अस्तित्व कुठं राहिलं? जीव आणि ब्रह्म एक जर झाले तर मी ब्रह्मरूप झालो असं म्हणायला जीव शिल्लकच राहिला नाही. त्यामुळं ज्याप्रमाणे आनंद ब्रह्म खरं नाही त्याचप्रमाणे तदाकार ब्रह्मही खरं नाही. आणि आता 14वा शेवटचा प्रकार म्हणजे अनिर्वाच्य ब्रह्म. त्याबद्दल समर्थ म्हणतात, अनुर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या गुणे, तया संकेतास उणे निवृत्तीने आणिले. ब्रह्माची स्थिती कशी आहे? निर्वृत्तिक स्थिती आहे. तिथं कोणतीही वृत्ती नाही, कोणताही शब्द नाही, कोणताही गुण नाही. त्यामुळं अनिर्वाच्य या शब्दाचंही प्रयोजन राहत नाही. समर्थ म्हणतायत, अनिर्वाच्य हा शब्द संकेतदर्शक आहे. संकेत कोणाचा करायचा? ज्याचा संकेत करायचा तो गुणांनी युक्त असला पाहिजे. जर ब्रह्माला गुण नसतील, जर तिथे वृत्ती नसतील तर समर्थांच्या भाषेत संकेताला उणे पण आहे. तया संकेतास उणे निवृत्तीने आणले. त्यामुळं ब्रह्माला जर अनिर्वाच्य म्हटलं तर संकेताला उणेपणा येतो. त्यामुळं अनिर्वाच्य ब्रह्म अशीही गोष्ट अस्तित्वात नाही. या सगळ्याचं मूळ आपल्या मनामध्ये आहे, आपल्या द्वैत भावामध्ये आहे. म्हणूनच आपल्याला नाव द्यावं लागतं. जिथे द्वैतता आहे तिथे ओळख सांगावी लागते, संकेत करावा लागतो, काहीतरी पटवून द्यावं लागतं, काही सीमा आखाव्या लागतात, व्याख्या कराव्या लागतात. ब्रह्मस्थिती ही अद्वैत असल्यामुळे यातलं काहीही तिथे बसत नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, अनुर्वाच्य ते निवृत्ती, तेथे उन्मनीची स्थिती. ब्रह्मस्थितीपर्यंत पोहोचायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे उन्मनी अवस्था यावी लागेल. मन आहे तोपर्यंत अनुभव आहे, मन आहे तोपर्यंत शब्द आहेत आणि मन आहे तोपर्यंत द्वैत आहे. उन्मनी स्थिती आल्याशिवाय मनाच्या पलीकडे साधक जाणार नाही आणि मनाच्या पलीकडे निवृत्ती अवस्था आहे आणि त्या अवस्थेमध्ये अनिर्वाच्य ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आपल्या मनामध्येच वृत्ती उठत असतात, विचार उठत असतात. मनाचा हा लय जो होतो तो आत्मस्वरूपामध्ये होतो. जसं पूर्वी आपण विषय पाहिलाय की समुद्रात लाट उमटते, लाटेवरती फेस असतो, फेसात बुडबुडा असतो. आपल्या मनात येणारे विचार किंवा वृत्ती त्या बुडबुड्याप्रमाणे आहेत. आता लाटच नसेल तर फेस कुठून असणार? फेस लाटेमध्ये मुरतो
आणि लाट मुरणार कुठे, तर समुद्रातच. तसंच मन हे आत्मस्वरूपामध्ये लय पावतं आणि ते लय झालं की त्याला उन्मनी अवस्था म्हणतात. मग आता तिथे वृत्ती उठणार नाही, विचार नाहीत, शब्दही नाही, म्हणून ती अनिर्वाच्य स्थिती. समर्थ म्हणतायत, निरोपाधी विश्रांती योगी यांची. योगी या निरुपाधिक स्थितीमध्ये विश्रांती पावतात. याचा अर्थ ते उन्मनी साधून बसलेले असतात. अतिशय सुंदर आणि साधनेतील आतला हा विषय आहे. जोपर्यंत आपण मनावरती आहोत तोपर्यंत साधनामुळी साधलीच नाही. पण इथपर्यंत मन येऊ देत नाही हा मनाचा फसवेपणा आहे. मन इच्छांमध्ये, विचारांमध्ये, अनुभवांमध्ये गुंतवतं आणि साधकाला मागे खेचतं. पण मनामुळेच साधक साधनेलाही बसतो ही मनाची दुसरी बाजू आहे. मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्षयो. त्यामुळे मनाला टाकताही येत नाही आणि मनाला टाकल्याशिवाय पुढेही जाता येत नाही, अशी परमार्थ साधनेतील वस्तुस्थिती आहे. समर्थ काय म्हणतात पहा, वस्तू जे का निरोपाधी तेची सहज समाधी, जेणे तुटे आदिव्याधी भवदुःखाची. निरुपाधिक असलेली आत्मवस्तू हीच सहज समाधी आहे. याचा अर्थ असा की सहज समाधी ही लावण्याची गोष्ट नाही. ही एक अवस्था आहे, मनाच्या पलीकडची अवस्था. ती प्राप्त झाली की समर्थ म्हणतायत, संसारातील दुःख राहत नाहीत, आधिव्याधी राहत नाहीत. याचाच अर्थ असा की मनुष्य मन आणि वासना यांना ओलांडून आपल्या स्वरूपामध्ये स्थिर होतो. आधिव्याधी, संसाराची व्याधी किंवा उपाधी, भवदुःख या सगळ्या गोष्टी तेव्हाच आहेत जेव्हा आपलं मन आपल्याजवळ आहे, आपल्या वासना आपल्याजवळ आहेत. देहबुद्धी यांच्याच आधारानं काम करते. ज्याचं मन मरून उन्मन झालं त्याच्यापाशी देहबुद्धी राहणार कशी, कोणत्या आधारानं ती कार्य करणार. त्यामुळं त्याला ओलांडून साधक पुढे जातो आणि मग अशा साधकासाठी आधिव्याधी किंवा भवदुःख राहतच नाही. मी देह इथे सगळी अडचण आहे आणि ही अडचण मनानं बांधली गेलेली आहे. मन जेव्हा ओलांडलं जातं त्यावेळी देहबुद्धीची अडचणही नाहीशी होते. साधक आपल्याच स्वरूपामध्ये विलीन होतो. मगाशी आपण पाहिलं पहा की लाट विरून विरून जाणार कुठे, झाडावर जाऊन बसणार नाही. ज्या समुद्रातून ती उमटली त्याच समुद्रात ती लय पावणार. असं हे आपलं आत्मस्वरूप आहे. मूळ शांत असलेलं, आनंद स्वरूप असलेलं, अद्वैत स्थितीत असलेलं. त्याच्यावरती वृत्ती आल्या, मन म्हणून त्याला संज्ञा देण्यात आली आणि मग अडचण निर्माण झाली. साधनेमध्ये हे मनच लय पावतं आणि उरतं ते केवळ आत्मस्वरूप. यालाच खरं म्हणजे उपाधीचा अंत असं म्हटलं जातं. म्हणून समर्थ पुढच्या ओवीत म्हणतात, जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत, सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा. सिद्धांत खरं म्हणजे काय आहे? मी तोच आहे हा सिद्धांत आहे. मी देह नसून आत्मस्वरूप आहे हा सिद्धांत आहे. समर्थ म्हणतायत, ज्या क्षणी उपाधीचा अंत होतो, उपाधी म्हणजेच आपला खोटा मी, आपली देहबुद्धी, आपला अहंभाव किंवा आपलं मन, याचा ज्यावेळी अंत होतो त्यावेळी तिथेच सिद्धांत आहे, तोच वेदांत आहे आणि तेच आत्मस्वरूप आहे. काही लोक यालाच ब्रह्मसाक्षात्कार असंही म्हणतात. विद्या आणि अविद्या या दोन उपाधी सांगितल्या जातात. पण या दोन्ही उपाधींमध्ये मी राहतोच. मला ज्ञान झालं किंवा मला ज्ञान नाही, या दोन्हीमध्ये मी आहेच. जेव्हा साधक आत्मस्वरूपाकारच होतो तेव्हा विद्याही राहत नाही, अविद्येचा तर प्रश्नच येत नाही. अशी ही ब्रह्मतदाकार स्थिती. समर्थ म्हणतायत, सगळे साधू संत वेदांताचे ग्रंथ हाच अभिप्राय देतात
सिद्धांत आणि वेदांत, दादांत आत्मा. एक आत्माच तेवढा आहे हे ज्ञान होणं हेच साक्षात ज्ञान, प्रगट ज्ञान. म्हणजे समर्थ परब्रह्माचा निश्चय किती खोलवर ठसवण्यासाठी सांगतायत पहा. म्हणून 14 ब्रह्मांचा विस्तार समर्थांनी समजावून सांगितला की जोपर्यंत तुमचा मी आहे, जोपर्यंत तुमचं मन आहे, जोपर्यंत अनुभव नावाची वस्तू आहे, तोपर्यंत ब्रह्मस्थिती नाही. आणि जर ब्रह्मस्थिती असेल तर यातलं काहीही तिथे नाही. अगदी सांगायला म्हणून निर्गुण हा सुद्धा शब्द नाही, ब्रह्म हा सुद्धा शब्द नाही. फक्त तिथे असेल तर तद्रूपताच आहे. ब्रह्म होऊन जाणं हीच एक गोष्ट संभवते. आता इथे अडचण अशी की हे केवळ शाब्दिक आपण ऐकलं किंवा आपल्याला सांगितलं गेलं. वस्तुस्थितीमध्ये हे घडणार केव्हा? अर्थातच त्याचं उत्तर समर्थांनी दिलेलं आहे की जेव्हा मनाच्या पलीकडे आपण जाऊ किंवा उपाधीचा जेव्हा अंत होईल तेव्हा. पण तो होणार कसा, हा जो प्रश्न आहे त्याबद्दल समर्थ पुढे सांगतात. समर्थ म्हणतात, असो ऐसे हे शाश्वत ब्रह्म जेथे नाही माया भ्रम, अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे. तुम्ही स्वतः जर अनुभव घेतला तरच यातलं वर्म कळेल, अन्यथा कळणार नाही. मग आता हा अनुभव कसा घ्यायचा? आपुलेना अनुभवे कल्पनेसी मोडावे, मग सुकाळी पडावे अनुभवाचे. आपलेनी अनुभवे कल्पनेसी मोडावे. कल्पना कोणती आहे? मी देह ही कल्पना. त्याला आपणच मोडावं आणि मग ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव घ्यावा. किंवा समर्थ म्हणतायत मग ब्रह्मसाक्षात्काराचा सुकाळ होईल. आता ते आपल्याच गोष्टी आपणच वापरून आपल्याच त्या गोष्टी बाजूला करायला सांगतायत. जसं पूर्वी आपण निरूपणांमध्ये पाहिले, काट्यानं काटा काढायचा. कल्पनाच वापरायची, पण कल्पना रहित होण्यासाठी वापरायची. म्हणून ते पुढे म्हणतात ते महत्त्वाचं आहे. कल्पनेचे एक बरे, मोहरिताच मोहरे, स्वरूपी घालिता भरे निर्विकल्पी. कल्पनेचा एक गुण चांगला आहे समर्थ म्हणतात की जिकडे तिला वळवावं तिकडे ती वळते. मी देह ही कल्पना आहे ना, तर मी आत्मा कल्पना धरली की ती स्वरूपाकडे वळते आणि स्वरूपाकडे वळली की निर्विकल्प अवस्था येते. कारण तिथे काहीच नाही. कल्पना करायलाच कुणी नाही, करणारा कुणी नाही. ज्याची कल्पना केली जाते तेही कल्पनेत बसणार नाही. त्यामुळं कल्पना निघूनच जाते. निर्विकल्प स्थिती आपोआपच येते. आता हे ऐकायला अतिशय सोपं वाटतं, शास्त्रशुद्ध वाटतं. प्रत्यक्षात हे घडणं कठीण आहे. गुरुकृपेशिवाय हे घडू शकत नाही. निर्विकल्प वस्तूची कल्पना कशी करायची, त्यासाठी अभ्यास आहे. पुढचे समर्थांचे शब्द पहा. निर्विकल्पासी कल्पिता, कल्पनेची नुरे वार्ता, निस्संगास भेटो जाता निस्संग होईजे. सूत्रबद्ध आहे. निर्विकल्पाची कल्पना केली म्हणजे त्याचा अभ्यास जर केला तर कल्पना शिल्लक राहत नाही. समर्थ म्हणतायत निस्संगाची भेट घ्यायला गेलं की जो भेट घेणारा आहे तोच निस्संग होऊन जातो. आत्मस्वरूपाकार झाल्यानंतर मी आत्मस्वरूपाकार व्हायला आलेलो होतो हे सांगणारा जीव वेगळेपणानं तिथं राहत नाही. पुन्हा पहा, हे वर्णन शब्दांमध्येच येतं. ऐकायला सोपं, शास्त्रशुद्ध वाटतं, पण होणार कसं हा प्रश्न राहतोच. म्हणूनच हे सद्गुरूंकडून समजून घ्यावं लागतं. पदार्था ऐसे ब्रह्म नव्हे, माते हाती धरून द्यावे, असो हे अनुभवावे सद्गुरुमुखे. हे समर्थ शेवटी सांगतातच. ब्रह्म हा कोणता पदार्थ नाही की हातानं दाखवता येईल. ब्रह्मानुभूती ब्रह्म तदाकारताच संभवते. ब्रह्म साक्षात्कार म्हणजे आपण न उरणं, केवळ ब्रह्मरूपानं राहणं. हा विषय खरं म्हणजे सद्गुरुमुखातूनच समजून घ्यावा. ते त्या स्थितीत असल्यामुळेच ते त्या स्थितीचा मार्ग दाखवू शकतात. समर्थ मगाशी म्हटले पहा की योगी किंवा साधू कोणत्या स्थितीत असतात? निर्वृत्तिक स्थितीमध्ये, निरुपाधिक स्थितीमध्ये असतात, म्हणजेच ब्रह्मस्थितीमध्ये असतात.
कशा पद्धतीनं आपलंच मन वापरून आपल्या मनाला कापायचं किंवा मारायचं, कशा पद्धतीनं आपलीच कल्पना वापरून निर्विकल्पाकडे जायचं, हे शिकवावं लागतं, करवून घ्यावं लागतं. म्हणूनच गुरुपदिष्ट साधनेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळं ब्रह्माबद्दल कितीही बोललं, कितीही ऐकलं, कितीही सांगितलं तरी ते अपूर्णच आहे, जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभव नाही. आणि तो अनुभव सद्गुरुमुखाशिवाय कदापि नाही. असो हे अनुभवावे सद्गुरुमुखे, असं सांगून समर्थ समासाचा शेवट करतात. पुढे कथेचा अन्वये केलाची करू निश्चये, जेणे अनुभवासी ये केवळ ब्रह्म. केवळ ब्रह्माचं अधिक निश्चयपूर्वक निरूपण पुढच्या समासामध्ये आहे. समर्थ म्हणतायत, त्याचं श्रवण करा, मनन करा. ते जर केलं तर ब्रह्माचा साक्षात अनुभव येईल. श्रवणानं आणि मननानं अनुभव कसा येणार? कारण श्रवण आणि मनन साधनेला प्रवृत्त करेल म्हणून. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश ब्रह्मनिरूपण नाम समास तिसरा श्रीराम. आपण पुढचा चौथा समास विमल ब्रह्मनिरूपण आता यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.